लग्नाच्या वेळी पण मीच होतो, मला माहिती आहे. 3 वर्ष झाले. 2-3 वर्षानंतर आता जेव्हा ही गुड न्यूज समजली हां. त्या सिच्युएशनची, तर घरच्यांची काय रिॲक्शन एक्सप्लेन करशील की तो जो हां. सीन होता तो थोडा एक्सप्लेन करशील? घरच्यांना खूपच आनंद झाला आणि आम्ही काय केलं त्यावेळेस ज्यावेळेस न्यूज घरी देताना. फंक्शन होती न्यूज देताना आम्ही एक सरप्राईज ठेवलं होतं आणि आम्ही त्यांना सरप्राईजमध्ये बाळाचे कपडे एका बॅगेत ठेवले होते आणि घरी गेलो आणि आईबाबांना म्हटलं की अपूर्वानी बघा तुम्हाला काही गिफ्ट आणलं आहे आणि मग ते त्यांना दिलं. मग ते 2 मिनटं बोलत होते हे काय आहे? आणि त्यावेळेस मम्मीला आणि बहिणींना कळलं अरे ही तर गुड न्यूज आहे आणि ते खूपच आनंद झाला सगळ्यांना. तर खूप छान, सगळ्यांना खूप छान मोस्ट वाटतं. अवेटेड न्यूज आहे असं. आणि सेम गोष्ट कुदळे आईबाबांबरोबर पण केली होती. ते तर डायरेक्टली दोघांच्या गळ्यातच पडले होते. त्यामुळे खूप छान रिॲक्शन होती छान सगळ्यांची. रिॲक्शन होती खूप. एकदम सगळे एक्साइटेड आहेत. ठीक आहे. तर आता 7 महिन्याचा पिरियड झाला आहे. हां. ठीक आहे. तर ह्या 7 महिन्याच्या पिरियडमध्ये आई बाबा तर असं युजली असं असतं की 9 महिन्यांदा जेव्हा बेबी झालं तेव्हापासून आई बाबा हां. ऑफिशियल होतं, बट त्यांची ड्युटी ही आधीपासून चालू झालेली असते 9 हो महिने. हो. तर त्या ड्युटीमध्ये काय चेंजेस झाले, ते काय थोडं एक कसं फील होतंय, काय वाटतंय, एक एक्साइटमेंट असते? आधी कसं व्हायचं की आधी अपूर्व एकदम अशी ती झोपली की तिला डायरेक्ट कळायचं पण नाही, म्हणजे तिला सकाळी कोणी दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या दिवशी जागायची. सुटायची आणि मला माझी झोप थोडीशी हे होती. पण आता ते उलटं झालं. आता अपूर्वची सेन्सिटिव्ह झाली आणि ती खूप जास्त विचार करते की झोपताना वगैरे. हो, थोडं केअरफुल केअरफुली झालो आम्ही आणि पण छान वाटतं खूप. हो, स्पेशल स्पेशल फिलिंग आहे. की रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे आता, आपण कोणासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे हे जरा आत्तापासूनच डे टू डे लाईफमध्ये इम्प्लिमेंट करतोय आम्ही. हो. आता सगळा फोकस एकाच Baby गोष्टीकडे वरच. हो एकाच गोष्टीकडे झाला. अट्रॅक्शन काय सेंटर ऑफ Center अटेन्शन of बदलणार आहे सगळ्यांचंच. आत्तापासूनच झालं तसं. काय आहे म्हणजे मुलगा, म्हणजे आता मुलगा किंवा मुलगी या दोन्हींमध्ये जे पण असेल ते, बट ज्या म्हणजे असं एक असतं की मुलगा झाला तर आईचं बॉन्डिंग जास्त असतं, बरोबर. मुलगी असेल तर बापाचं जास्त असतं. रिलेशन जास्त असतं. बट ह्या सगळ्यामध्ये तुम्ही दोघं जण म्हणजे कसे आहात आत्ता, की काय ह्याबद्दल काहीतरी डिस्कशन होत असेल? याबद्दल ॲक्च्युली आम्ही आधीपासूनच असं मित्रमैत्रिणीसारखे असल्यामुळे एक 2 आम्हाला मिनिटं थांबायचं का? हो चालेल.